हॅलो 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 हॅलो. सर्वांना नमस्कार. मी मनोज ठाकरे आजच्या दिवसातून तुमच्या समेत समालोचन करण्यासाठी जॉईन झालो आहोत. तेजस झोबी यांनी कॉल केला आणि त्यांच्या विनंती खातर यावं लागलं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. गणरायाला वंदन करूया आणि करूया खेळाला सुरुवात. आपण पाहतोय मॅच मैदानाच्या आतमध्ये आई वज्रशिर निंबोली वर्सेस कारिवली दोन संघांदरम्यान बिग फाईट बिग लढत मित्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय निलेश आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रारंभिक रण जोडण्यासाठी जोडतात विवेक आणि सुजित नाईक. गेम ऑन खेळाला होत्या सुरुवात. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज टर्नोदय गोलंदाजी मार्क वरती पाहूया. पहिल्या चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरतून मारण्याचा यशस्वीरित्या पूर्ण होतोय. पंचांच्या माध्यमातून चौकार घोषित केले जाते. क्या बात आहे. चांगली फटकेबाजी पहिल्या चेंडूपासून. डीजे यस अजून एक मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. टायमिंग काय साधता आले नाहीये. परिणाम स्वरूप आपण पाहतोय रन बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली आणि या दोन धावा अकाउंटमध्ये जुळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या 6 या अंकावरती पोहोचली जाते. निश्चितच आपण पाहतोय आजच्या दिवसातील ज्याने नाश्त्याची व्यवस्था केली असे सन्माननीय मान्य श्री योगेशजी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपल्या या क्रीडा नगरीमध्ये मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बोलूया खेळाकडे पुन्हा एकदा गोलंदाज टर्नोदय पाहूया पुढील चेंडू यावेळेस उडवलाय जरूर मिस टाइम. परंतु इथं जेज करण्यामध्ये कुठेतरी चुकी पाहायला मिळाली. प्रयत्न चांगला होता परंतु आपण जो खेळ खेळतोय ना या खेळामध्ये रिस्क घेणं खूप गरजेचं असतं आणि त्या पद्धतीने प्रयत्न पाहायलाही मिळाला. परंतु अंतिम क्षणामध्ये चेंडू धरतीला दान झाला आणि धावा 2 जुळल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सर ते 8 या अंकावरती जाऊन पोहोचते. आपण पाहतात पॉवर ट्रॉफी 2025 भव्य दिव्य असं आयोजन पॉवर स्पोर्ट शेलार अमित शेलारकर यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेली स्पर्धा मित्र पाहायला मिळते. भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक पॉवरफुल पॉवर शेलार आपल्याला पाहायला मिळते. यस अजून एक पाहतोय पण चांगला फटका खेळला गेला होता आणि या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव घेतली जाते. निश्चितच योगेश वडापाव चे प्रोप्रायटर सन्मान्य योगेशजी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपल्या या व्यासपीठावरती या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. मित्र ज्यांच्या माध्यमातून आज संपूर्ण टीमला नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे आम्ही शेलारकर पूर्ण टीम असेल, आम्ही समालोचक पॅनल असेल, लाईव्हचं पॅनल असेल, पंचांची भूमिका निभावणारे जे असतील त्यांच्या सर्वांसाठी 4 दिवस लगातार योगेश वडापाव सेंटरच्या माध्यमातून नाश्त्याची व्यवस्था केली गेली आहे. आणि त्या योगेश वडापाव सेंटरचे प्रोप्रायटर सन्मान्य योगेशजी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा त्यांचं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. या वेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये होता. झेल काही कले करता आलं नाही आहे. परिणाम स्वरूप आपण पाहतोय की 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 या अंकावरती पहिले षटक चालू आहे. निलेश या गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी वेग करतोय. प्रत्येक चेंडूवरती रिस्क घेऊन खेळ केला जातोय हवेमध्ये फटके मारण्याचा. कारण पहिलं षटक पॉवर प्लेचा आहे आणि त्या अनुषंगाने आपण इनफिल्डच्या वरतून जास्तीत जास्त मोठे फटके खेळत असतो. हा नेहमी पाहायला मिळतोय आणि तोच काम मैदानाच्या आतमध्ये वेग करत असताना पाहायला मिळतोय. यस इथं मात्र योग्य दिशेने खेळलेला फटका आहे. ऑफसाईडला आपण पाहतो इनफिल्डच्या वरतून 1 बॉल सीमारेषा बाहेर बिग हिट चौकार.
आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आपण पाहिले तर 14 या अंकावरती. या क्रीडानगरवर उपस्थित झाले मान्यवर असतील आजी माझे सदस्य सरपंच जे कोणी असतील या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 15 धावा. यस 15 रन ऑन बोर्ड. फोकस केलेला आहे पूर्णपणे आपण पाहतोय स्कोअर कार्डवरती. धावसंख्या 15 या अंकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस येतोय आणि इथं मात्र चांगला फटका आहे. गॅप शोधू शकले नाहीत. फटक्यामध्ये ताकद होती परंतु गॅप शोधता आले नाही. परिणामस्वरूप आपण पाहतो एकच धाव दीपेश या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती घेतली जाते. एकंदरीत धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचते. अतिशय क्रिकेटमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते. एक काल होता एक वेल होती पॉवर शलार या नावाचा डणका वाजत होता. आजही वाजतोय त्याबद्दल काय वाद नाही परंतु आज भिवंडीचं क्रिकेट हे विखुरलेलं आहे विभागलेलं आहे. यावेळेस उत्तम फटका अचूक टायमिंग चेंडू सीमा पार बिग हिट षटकार. भिवंडीचा क्रिकेट विखुरलं गेलं आहे कारण आपण पाहतोय विभागामध्ये आपल्या कमिटी तयार होता चाललेला पाहायला मिळतात. त्या कारणास्तव आपण पाहतोय की प्रत्येक वेळी एक वेगळी संघटना निर्माण होते. आपण खेळाला लवकर सुरुवात करायची. वेळ कमी दवडायचा आहे. आज उद्घाटन दिवस आहे. आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. यावेळेस पाहू शकता कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑनसाईडला येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होते. गोलंदाजी मार्क वरती पाहूया. यावेळेस उडवलाय. व्हाट अ शॉट. चेंडू सीमा पार षटकार. होणार सामना सोनादेवी टेमघर वेक वर्सेस ब्राह्मणदेव भाटाले या दोन संघादरम्यान केलं जाईल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. लगेच आपण नाणेफेक करणार आहोत. यानंतर होणार सामना आपल्याला पाहायला मिळेल. आज उद्घाटनी दिवस आवाज विनार वर्सेस जून अंदुरके हा सामना रंगताना पाहायला मिळाला. विजयश्री पॉवर शलार आणि जून अंदुरके आपल्याला पाहायला मिळली होती. जून अंदुरके यांनी विजय संपादन केलं होतं. पाहूया या सामन्यामध्ये कुठला संघ विजयश्री खेचून आणेल. फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अफलातून पाहायला मिळते. चांगले फटकेबाजी चांगले टोलेबाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येला आकार जो आहे तो आपण पाहतोय 29 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळते. अजून कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. एक जमीची बाजू आहे पाहू शकता. पुढील चेंडू पुन्हा एकदा इथं मात्र स्लोअरचा मारा ठेवला होता. चेंडूला समोर ठेवलं होतं आणि थोडीशी उचली सुद्धा प्राप्त करून दिली होती. एक हुशारीचा गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू होतं आणि त्या चेंडूवरती आपण पाहिलं तर स्लोअरचा मारा केला. परिणामस्वरूप बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. अजून एक निर्धावची झाली सांगता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 29 या आकड्यावरती लागली गेली आहे. क्रिकेटचा खेळ म्हटलं तर वार पलटवार असं म्हटलं जातंय. 4 षटकांचे सामने आपण पाहतोय या वेळेस मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तर गोलंदाज कमबॅक करतील का हे पाहण्यासारखं राहील. संघर्ष करावा लागेल. मेहनत करावी लागेल. जिद्दीने क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. परंतु जिद्द चिकाटेन संघर्ष मैदानाच्या आतमध्ये विवेक आणि आपण पाहतोय सुजित यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. डावाला आकार दिलेला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारचा गडी बाद झाला नाही. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा इथं समाचारही घेतला जातोय. यानंतर होणार सामना मित्र पाहायला मिळेल सोनादेवी टेमघर वेक वर्सेस ब्राह्मणदेव भाटाले. दोन्ही संघ नायकाला विनंती आहे पण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय राज. पाहूया ज्या 2 सहकार्याने धावांची जी लयलूट दिलेली आहे त्याला थांबवलं जाईल का हेही पाहण्यात येईल. गोलंदाज राज टर्न होते. गोलंदाजी मार्क वरती पाहूया
पहिल्या चेंडूची फेकी यावेळेस सोडवलाय जरूर. पाहूया चेंडू पर्यंत छत्रशेख पोहोचतोय का. आणि यस आता मात्र कुठल्या प्रकारची चुकी केली नाही, अचूक झेल घेतलं गेलं आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय. हे आपण कुठल्या प्रकारची कॉर्निंग मीटिंग न घेता लगेच खेळायला सुरुवात करायची आहे. मित्र आज उद्घाटनीय दिवस आहे आणि आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. तुम्हा सर्वांसाठी चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे. आपण सर्वजण आयोजक असतो आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होते, स्पर्धेला सुरुवात होते, आयोजकांची तळमळ असते ना ती खूप महत्त्वाची असते. आता आयोजक आमच्या मागे आणि आम्ही तुमच्या मागे. प्लीज तुम्ही खेळायच्या मागे लागा आणि टाइम वाचवायच्या मागे लागा. पुन्हा एकदा होते खेळायला सुरुवात. राज टन होतं गोलंदाजी मार्कवरती, पहिल्या चेंडूवरती चांगली सफलता, आत्मविश्वास आलेला आहे. पाहूया यावेळेस खराब चेंडू, उत्तम प्रहार, चेंडूला फेकून दिला सी मार्शे पार, बिगेट षटकार. फेकीमध्ये पाहायला मिळाला, त्यानंतर फुलटॉस डिलिव्हरी दिली, फलंदाज तयार होते आणि आपण पाहिलं तर त्या चेंडूला मात्र फेकून दिलं सीमारेषे बाहेर. षटकार. हॅलो, दोन घेतले एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहिले तर 36 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. राज गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली होती, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल, पुढील चेंडू. यावेळेस मात्र इथं आपण पाहिलं तर अजून एकदा पुलारलेनचा चेंडू पाहायला मिळत होता, परंतु फलंदाजाच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं चालू होतं. डबल माइंड पाहायला मिळाला. त्या परिणाम स्वरूप बॅट अँड बॉलमध्ये संपर्क काही घडू आला नाही आहे आणि निर्धावची झाली सांगता. एक खराब चेंडूमध्ये मित्र म्हणे एक चांगल्या चेंडूमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळालं फलंदाज याच्यामुळे. पाहूया पुढील चेंडू. इथेही आपण पाहिलं तर प्ले डाऊन, फलंदाज बाद होतोय बोलच्या स्वरूपात. लावून घ्यायची आहे. पंचाने विनंती आहे की आपण वारंवार सूचित करायचं आहे. 2 वेळा सांगायचं आहे, तिसऱ्या वेळेला आमच्याकडे बोट करा, आम्ही त्या संघाला पॅनलाइज करू. म्हणून तुम्ही जरा मैदानाच्या आतमध्ये लक्ष घाला आणि खेळायला लवकरात लवकर सुरुवात करा. तर चला, सोनादेवी टेमकर आणि ब्राह्मणदेव भाटाले दोन्ही संघांना विनंती आहे की आपला संघनायक पाठवायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. जो संघनायक उशिरात पोहोचेल टॉस बॉक्स मध्ये कमिटीच्या माध्यमातून त्यांना पॅनलाइज केले जाईल याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज या वेळेस उडवण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू खाली ठेवला गेला होता, अपील जरूर केली गेली आहे. पाहूया. आणि यस बॅटची अतिल कडा घेतली होती, अतिशय चांगल्या पद्धतीचा अपील झाला गेला आणि फलंदाज बाद होतोय कॅचच्या स्वरूपामध्ये. आपण जर पाहायला गेलं तर राज यांनी
पूर्ण चेंडूवरती रिस्क घेताना पाहायला मिळाली. 6 चेंडूंमधील तर 4 चेंडू मला तरी वाटतं फुलटॉस डिलिव्हरी होती, म्हणजे रिस्क घेतली आणि त्या रिस्कच्या जोरावरती एक षटकार जरूर लागला गेला. त्यानंतर मात्र सर्व चेंडूमध्ये त्याचा फायदा होताना पाहायला मिळाला, कारण या ओव्हरमध्ये एक षटकार लागून 7 धावा आणि आपण पाहिलं 3 गडी बाद केले. म्हणजे किती चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल. म्हणजे रिस्क आहे तो आस आहे जितने की, आणि जिंकायचं असेल तर तुम्हाला अशा गोष्टी तरी कराव्या लागतील. त्याचा फायदा किती गोलंदाजांना होतं किती नाही तो काल ठरवत असतो. चला क्षेत्ररक्षण आपण लगेच लावून घ्यायचं आहे. प्रत्येक संघाला 20 मिनिटाचा टायमिंग दिला जाईल 4 षटक हाताळण्यासाठी. 3 षटक जे आहे ते 15 मिनिटाच्या आत पूर्ण करायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त 1-2 मिनिटं तुम्ही एक्स्ट्रा जर घेतली तर आउटफील्डचा जो एक्स्ट्राचा खेळाडू असतो तो आतमध्ये घेतला जातो, असा रूल भिवंडी तालुक्यामध्ये चालू आहे. आता इथं तो नियम लागू आहे की नाही माहिती नाही, परंतु आपल्याला 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे, याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाच्या संघाने प्लीज आपण या टॉस बॉक्समध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. पॉवर ट्रॉफी 2025चं भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पॉवर स्पोर्ट्स शेलार आम्ही शेलारकर यांच्या माध्यमातून हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. जसं आपण पाहतोय अंतिम षटक या वेळेस आपण पाहिलं तर पलटी शॉट खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आलं नाहीये. आपण पाहतोय खेळ आहे क्रिकेटचा आणि बोलाशिवाय तो अधुरा आहे. आणि आमचे बॉल स्पॉन्सर सन्मान्य विकास पाटील आणि सन्मान्य मिलिंद भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. आपणास विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावरती यायचं आहे आणि या क्रीडा मंचावरची शोभा वाढवायची आहे. सन्मान्य विकास पाटील आणि मिलिंद भोईर सर या वेळेस उडवलाय. यास चेंडू जातोय सीमा पार. अजून एक चांगला मदतीने 42 धावा लागले गेले आहेत. आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये सुद्धा दुसऱ्या चेंडूवरती षटकार आपण पाहतोय. मागील 3 ओव्हरचा खेळ आपण जर पाहिला तर प्रत्येक दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावलेला आहे. आपण पाहिलं तर राज यांनी कमबॅक केलं, षटकार लागल्यानंतर एकच धाव खर्च केले, 2 गडी बाद केले. ती करामात करावी लागेल. सातत्याने लाईन लेन तुम्हाला चांगले हाताळावे लागेल. पाहूया अक्षय यावेळेस सोडवला वाडी शॉट. क्या बात आहे. शॉट ऑफ द डे म्हटलं तर वागो ठरणार नाही. कुठेतरी लांब जाऊन पडते नदी किनारी षटकार. लावून घ्यायचा लगेच. या ठिकाणी उपस्थित ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बॉल स्पॉन्सर झालेत मान्य श्री विकास पाटील, त्याचबरोबर सन्मान्य मिलिंदजी भोईर सर, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपल्या या क्रीडा मंचावरती सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज शेवटचं अंतिम षटक घेऊन येते. हाणामारीचं कोका कोकीचं षटक ज्याला म्हटलं जातं. या वेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु अतिशय तेज तर्रार जागते रोजचा आदेश देत असताना चेंडू फेकला गेला आहे. निर्धावचे होते सांगता. माणूस धक्क्याने सुधारतो असं म्हटलं जातं, परंतु खूप मोठे धक्के षटकाराच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत. 2 निर्धाव 2 बिगिट षटकार. 12 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु आता लेग स्टंपवर ठेवला होता चेंडू. आपण पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 1 धाव कंप्लीट केली आणि पाहता दुसरी धावी कंप्लीट केली. तालमेल खूप चांगला आपल्याला पाहायला मिळाला 2 फलंदाजांमध्ये. या 2 धावेने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. 50 धावा कंप्लीट केले गेले आहेत. वीर बजरंग कारवली संघाची आपण पाहतोय एक चांगली धावसंख्या धावफलकावरती सजली गेली आहे. जिथनं गोलंदाज फाईट करू शकतात ती धावसंख्या धावफलकावरती कंप्लीट केली गेली आहे. पुढील चेंडू या वेळेस आपण पाहतोय ऑन साईडला खेळून काढलेला आहे. डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. चांगले क्षेत्ररक्षण जरूर झालं, परंतु आपण पाहिलं तर हरणांच्या पावलाने या 2 धावाही कंप्लीट अचूकरित्या होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 53 धावांचं लक्ष आहे. तर चला दोन्ही संघाचे संघनायक प्लीज आपण या टॉस बॉक्समध्ये जिथे आपण नाणेफेक करणार आहोत
ब्राह्मणदेव भाटाले वर्सेस सोनादेवी टेमगर. दोन्ही संघांना विनंती आहे की प्लीज आपण या टॉस बॉक्स मध्ये. कैलासजी गरज साहेबांना विनंती करतो आणि हरेशजी वारगडे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. सोनादेवी टेमगर संघाचे कर्णधार आमच्या समवेत नाणेफेक कक्षामध्ये जॉईन झालेले आहेत. मी विनंती करतोय टीम ब्राह्मणदेव भाटाळे, चला टॉस साठी आपण त्वरित यायचंय. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये आपल्याला येणं अनिवार्य असेल, अन्यथा आयोजकांकडून जी काही कारवाई केली जाईल त्याला तुम्हाला सामोरं जाणं बंधनकारक असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची. टीम सोनादेवी टेमगर संघाचे कर्णधार आमच्या समवेत इथे उपस्थित झालेले आहेत. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये आपण नाणेफेक कक्षामध्ये उपस्थित राहणं अनिवार्य आहे. चला अजूनही ब्राह्मणदेव भाटाळे संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेले नाही आहेत. सोनादेवी टेमगर संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. आम्ही विनंती करतोय चला थोडस त्वरित या, फास्ट घाई करा, ही नम्रतेची विनंती असेल. दुसऱ्या इनिंगचा पहिले चेंडू पडायच्या आतमध्ये आपल्याला इथे येणं बंधनकारक असेल. चला त्वरित या, अन्यथा आयोजक जो काही निर्णय डिसिजन देतील त्याचा स्वीकार करणं बंधनकारक असेल. दुसऱ्या इनिंगच्या पहिल्या बॉलला इथून मात्र सुरुवात होतीये. पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये आपल्याला येणं गरजेचं असेल.
आपण बघितलं की दुसऱ्या इनिंगचा पहिल्या चेंडू पडायच्या आतमध्ये टीम ब्राह्मणदेव भटाळे संघाचे कर्णधार इथे उपस्थित झाले नाहीयेत। सोनादेवी टीमगर संघाचे कर्णधार इथे उपस्थित होते, त्यामुळं जय ब्राह्मणदेव भटाळे संघाला इथून मात्र 2 धावांकरिता पॅनलाइज केलं जातं। थँक्यू सो मच। थँक्यू तेजस। आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एक चांगली सफलता हासिल केली जाते, जिथं पहिल्या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूपासून चांगली हाणामारी आपल्याला पाहायला मिळाली होती। पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला होता, इथं मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून चांगलं काम पाहायला मिळतं, चांगली बोनी होताना पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवरती गडी बाद होते आणि ज्यावेळेस तुमची सुरुवात चांगली होते, येणारा काल तुमच्यासाठी अधिकतम चांगला असतोय। क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, कधी काय घडेल हे सांगता येत नाही आहे मित्रांनो। आपण जर पाहिलं तर मानवी जीवनाचा जो मेल आहे आणि क्रिकेटचा खेळ खूप साम्य आहे, कित्येक तरी आपल्याला गोष्टी सारख्या पाहायला मिळतात। पुढील चेंडू निलेश येतो यावेळेस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहूया डावाला सावरण्यासाठी। इथं मात्र पाहतोय आपण ड्राय पाहायला मिळते, गॅप शोधता आले नाहीये, परंतु डावाला सुरुवात जरूर केलेली आहे एका धापेने। जवळजवळ आपण जर पाहिलं तर धावसंख्या विजयासाठी आपल्याला पाहिजे ती म्हणजे 53। पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 52 धावा धावफलकावरती लागल्या होत्या, 53 धावांचं आव्हान इथं मात्र होतं निंबोली संघासाठी। पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद झाले गेले ते विसरून नव्याने सुरुवात करायची असते, ती सुरुवात पाहायला मिळेल का हे पाहण्यासारखं राहील। पुढील चेंडू पाहूया, गोलंदाज टर्नोदय। यस, आपल्या फॉलोतरमध्ये काहीतरी चुकी होताना पाहायला मिळतंय मित्र। जीवन असो खेळ असो, ज्यावेळेस असं वाटते ना चुकी होते तर एक पाऊल मागे याने पुन्हा एकदा सुरुवात करा। पाहूया, अजून एकदा काहीतरी गंभीर परिस्थिती निर्माण होते, स्टेपमध्ये चुकत असत कदाचित, पुन्हा एकदा रिव्हर्स आलेले आहेत। गोलंदाज सुजित यावेळेस इनफिल्डच्या वरतून पण शॉट, चेंडू सीमा पार, बिगिट चौकार। निखिलेशच्या माध्यमातून धावसंख्या 5 अंकावरती आपल्याला लागताना दिसते। जवळजवळ आपण जर पाहिलं तर 13.25च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती जमा करायची आहे, त्यासाठी तुम्हाला एक मोठा बिग हिट येणं गरजेचं आहे, तो आलेला आहे। त्यानंतर उर्वरित चेंडूमध्ये तुम्हाला एकेरी दुहेरी धावसंख्या घेऊन धावफलक मात्र पुढे सरकावं लागतंय। सुजित आपण जर पाहिलं तर खूप अनुभवी गोलंदाज आहे, ज्याने आपण पाहिलं आजवर भिवंडी क्रिकेट साठी खूप काही देऊन गेलेलं आहे। 53 धावांचं आव्हान, पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ सुजित हा गोलंदाज आपण पाहतोय। पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद होताना पाहायला मिळालं, त्यानंतर मात्र आता सुरुवात केलेली आहे निखिल याने, हात खुले केलेले आहेत। अतिशय चांगली स्पर्धा मित्र रंगताना पाहायला मिळते। पॉवर शेलार स्पोर्ट यांच्या माध्यमातून आयोजित केलेली पॉवर ट्रॉफी 2025चं भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चितच आपण जर पाहिलं तर कुठलीही स्पर्धा कार्यक्रम म्हटलं तर सहकार्याचा हात खूप महत्त्वाचा असतोय, आणि आपण जर पाहिलं तर या पूर्ण सिरीजसाठी जे बॉल स्पॉन्सर आहेत ते मान्यवर सुद्धा आपल्या इथं उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात, सन्मान्य विकास पाटील आणि सन्मान्य मिलिंद भुईर यांच्या माध्यमातून। त्यानंतर संपूर्ण स्पर्धेसाठी या सर्व कमिटीला, अर्थात जिथे कोणी मदत करणारी जी व्यक्ती असेल त्या सर्वांसाठी नाश्त्याची व्यवस्था ही आपण पाहतोय सन्माननीय योगेशजी साहेबांच्या माध्यमातून, योगेश वडापाव सेंटर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। या दरम्यान आपण पाहतोय चांगला चेंडू आहे, परंतु एक धाव रोखू शकत नाही, एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकते, 6 या अंकावरती जाऊन पोहोचते। आणि मित्र आपण जे लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय की ज्याच्या माध्यमातून पूर्ण विश्वामध्ये आपण कुठेही असो तर या सामन्यांचा आनंद घेऊ शकता, असे आपण जर पाहिले तर विराज उमेश सोनावणे स्टुडिओ याचे प्रोप्रायटर सन्मान्य उमेशजी सोनावणे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळते लाईव्हची व्यवस्था। या ठिकाणी अपील जरूर केलेली आहे, परंतु पंचावरती कुठल्या प्रकारचा असर नाही आहे, निर्धावची होते सांगता। चौकार लागल्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळते, धावा काय बनत नाही, प्रयत्न जरूर चालू आहे, तो प्रयत्नांना यश मिळत नाही आहे। स्कोर कार्ड पाहू शकता आपण, 6 या अंकावरती एका गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था बसण्याची सुद्धा केलेली आहे, गॅलरीज बनवलेल्या आहेत। पुढील चेंडू यावेळेस ही
कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. फटका काय लागत नाहीये, शरीराचा वेध घेतोय. या पंचांच्या माध्यमातून सुद्धा लेग बायचा इशारा केला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर लागली गेली आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 7 धावा. तुम्हाला 13.25च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळत आहेत. ज्या धावा पहिल्या इनिंगमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये राज यांनी खर्च केल्या होत्या त्या धावा इथं मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 7 जमा करताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धती बसण्याची व्यवस्थाही केलेली आहे. गॅलरी नंबर 1 आपण जर पाहिले तर स्वर्गीय पार्वतीबाई रघुनाथ भोईर स्टँड सौजन्य सन्माननीय ॲडव्होकेट सिद्धार्थ रघुनाथ भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दुसरा गोलंदाजी मार्कवरती जतीन. निश्चितच प्रहार होईल का, वार होईल का हे पाहण्यासारखं राहील की ज्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे गोलंदाज सुजित याने तशी सुरुवात अबाधित ठेवेल का हे पाहण्यासारखं राहील. कारण आपण पाहतोय ज्यावेळेस तुमची सुरुवात चांगली होते येणारा काल तुमच्यासाठी चांगला असतं, परंतु क्रिकेटचा जो खेळ आहे ना या गोष्टीला मित्र म्हणून कुठेतरी खोडण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. कधी काय घडेल सांगता येत नाही आहे. गोलंदाज टर्न होते जतीन ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी. यावेळेस समोर ठेवला होता, शफल झाले ते क्रॉस होऊन खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु हवी ती ताकद झोकता आली नाही, टाइम साधता आला नाही आहे. परंतु एका धावेसाठी सुद्धा रोखता आले नाही आहे. एका धावेने 8 या अंकावरती धावफलक जाऊन पोचते. जवळजवळ तुम्हाला 13.25च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायचे आहेत. अचूक टप्पा लाईन लेत आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहू शकता फुलटॉस होता, परंतु अतिशय वेगवान जणू काय वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या हाताने खेळून काढलं, स्ट्राईक रोटेट केलेली आहे. एक धाव, एका धावेने धावसंख्या 9 अंकावरती प्रवेश झालेला आहे. अजूनही दुहेरी अंकामध्ये प्रवेश होत नाहीये. षटक क्रमांक 2 चालू आहे. यावेळेस आपण पाहू शकता सेपल झाले होते, जागा बनवली होती, परंतु चेंडू मात्र आदळतोय एस्टँडवरती. फलंदाज बाद होतोय बोलच्या स्वरूपात. निलेश यांना मात्र काही खेळता आला नाहीये, कारण तुम्ही ज्यावेळेस क्रॉस बॅटने खेळता त्यावेळेस चेंडूची नजर किंचित हटली जाते, कारण आपल्या डोळ्यासमोर आपली बॅट येते आणि तेच इथं होताना पाहायला मिळालं. या शॉटसाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागते, सराव करावा लागतो आणि क्रिकेटचा खेळ प्रॅक्टिस शिवाय नाही मित्रांनो, सरावाशिवाय नाही. जेवढं तुम्ही सराव कराल तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये निपुणता पाहाल, परिपूर्ण व्हाल. पाहूया धावसंख्या अजूनही स्थिर आहे. 9 या अंकावरती आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. आकाश येतोय, आकाशानं सुद्धा आकाशी फटकेबाजी खेळावी लागेल. तारामंडलमध्ये चेंडू फेकून द्यावं लागतील, तेव्हा कुठेतरी या डावाला हात घालण्याचा आपला प्रयत्न पाहायला मिळेल. आकाशाकडे चांगली ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. त्या क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही आहे, परंतु तुम्हाला सिद्ध करावे लागेल. वारंवार तुमच्याकडून सातत्याने कामगिरी चांगली होईल तरच तुमच्या नावाचा डंका वाजत राहील. पाहूया गोलंदाज टर्न होतोय पुन्हा एकदा. या वेळेस उडवण्याचा इथे प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहतोय इथेही कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. चेंडू मात्र निघून गेला. एस्टरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धावची होते सांगता. अजूनही धावसंख्या स्थिर आहे. 9 या अंकावरती थांबून आहे. अतिशय कंजूस भरी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पूर्णपणे मोकळीकता देत नाहीयेत, रडारमध्ये ठेवत नाही, स्लॉटमध्ये चेंडूला ठेवत नाहीये. आता मात्र आपण पाहू शकता ऑन साईडला एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा इथेही अधिक काही नाही आहे. आता मात्र 10 कदम 10 या अंकावरती धाव फलक जाऊन पोचते. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे आणि आपण पाहतोय की शेवटचा चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे पूर्णपणे बांधून ठेवले, जकडून ठेवले, जणू काही काली पट्टी डोल्याला बांधलेले आहे फलंदाजाच्या गोलंदाजाने. पुढील चेंडू इथेही पाहू शकता आपण स्लोअरचा मारा आणि इथं पाहतोय आपण नो बॉलचा केला जातो इशारा. परिवर्तन जरूर करावं, परंतु त्या परिवर्तनावरती नियंत्रण असावं. आपण पाहिलं मागील चेंडू खूप वेगाने हाताळत होते आणि ह्या चेंडूला कुठेतरी गती कमी करण्याचा प्रयत्न होता, व्हेरिएशन बदल करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याच्यावरती नियंत्रण आपल्याला पाहायला मिळालं नाही. परिणामस्वरूप नो बॉल. क्रिकेटच्या नियमाच्या विरुद्ध हाताळलेला चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज पाहूया टर्न होतोय. यावेळेस फुल टॉस आणि फुल टोल वसूल होईल का? मिस टाइम जरूर झालेला आहे. 2 क्षेत्ररक्षक झपावले गेले होते आणि त्याच्यामध्ये हा चेंडू पडला गेला. चेंडूला जरूर अडवलं गेलं. 2 धावा या चेंडूवरती घेतल्या गेल्या. 2 धावेने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 13 या अंकावरती पाहायला मिळते.
2 षटकांचा खेळ संपन्न झाला. मित्र आपण पाहतो की 13.25च्या सरासरीने धावा प्रति षटकामागे जमा करायच्या होत्या, परंतु इथं 2 षटक कंप्लीट झाले आणि धावसंख्या फक्त आणि फक्त आपण पाहू शकता 13 धावा धापलकावरती. आता मात्र विजयाचं जे समीकरण आहे ते अजूनही 40 धावांचं आहे. 12 चेंडू 40 धावा, 12 चेंडूंमध्ये 13 धावा जमा केल्या. आता मात्र हात खुला करावा लागेल, हार या पारची लढाई करावी लागेल. बाद झाले तरी चालेल, परंतु माझा खेळ मात्र चांगला व्हायला हवा आहे. परंतु पाहूया तिसरं षटक कोण घेऊन येतोय. विवेक नाईक येतोय. विवेकलाही ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे सुरुवातीच्या 2 गोलंदाजाने तशी गोलंदाजी केली तर निश्चितच आपण मॅचमध्ये बनून राहू शकतोय. क्रिकेटचा हा जो खेळ आहे निश्चितने भरलेला नेहमीच पाहायला मिळते. चालू कधी होईल हे सांगता येते, परंतु संपेल कधी हे सांगता येत नाही. मित्र माणसाचं जीवनही तसं आहे, जन्माला येईल ते सांगता येते, परंतु मृत्यू कधी होईल हे सांगता येत नाही आहे. यावेळेस मात्र खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. पंच आमच्याकडे बोलतायत, हा समांतर करून अवांतर धावेची खूण केली जाते. एका धावेने आपण पाहू शकता स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोहोचते. 20च्या सरासरीने धावा धापलकावरती आता मात्र जमा कराव्या लागतील. याच्यासाठी तुम्हाला 2 मोठे फटके गरजेचे आहेत. प्रति ओव्हर प्रयत्न चालू आहे, परंतु लाईन आणि लेंथ खूप चांगली गोलंदाजीची पाहायला मिळते. माझ्या समोर किती ताकदवार फलंदाज आहे हे मला माहीत नाही, परंतु मला चांगला चेंडू हातालाचा आहे हे मात्र डोक्यात जेव्हा तुम्ही ठेवता त्यावेळेस तुमच्याकडून चांगली कामगिरी होते. आणि याच्यासाठी तुम्हाला शांत चित्ताने क्रिकेट खेळावं लागतंय आणि क्रिकेटची मूल्य परिभाषाच आहे संयम आणि शांत. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते विवेक. यावेळेस मात्र खराब चेंडू समोर ठेवला होता, शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि पूर्णपणे त्याच्यावरती आक्रमण चढवला जातो, हल्ला चढवला जातो, षटकार. या फटक्यांची नितांत गरज राहील. अजून वेळ गेली नाही आहे, वेळ आहे आणि त्या वेळेत तुम्ही जर हे काम केलं तर निश्चितच चांगलं होईल. नाहीतर मग साप गुजरने के बाद लकीर पीट के क्या फायदा, तशी परिस्थिती नको व्हायला. त्यासाठी आताच वेळ आहे तर सुरुवात करावी लागेल आणि ती सुरुवात झालेली आहे या षटकाराच्या माध्यमातून. आता मात्र 20 या अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे. अजूनही 33 धावांची गरज आहे आणि 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 33 धावांची आवश्यकता आहे. अजून सामना संपलेला नाही, सामन्यामध्ये अजून जिवंतपणा आहे. जरी आक्रमक रूपाने 2 गोलंदाजाने गोलंदाजी चांगली केलेली आहे आतापर्यंत, तिसऱ्याही गोलंदाजीने सुरुवात चांगली केली, परंतु इथं मात्र ते अबाधित ठेवावं लागेल आणि अजून 1-2 मोठे फटके या 3 चेंडूमध्ये जर आले तर कमबॅक होऊ शकतोय, मॅचमध्ये वापस येऊ शकतोय. पाहूया पुढील चेंडू. विवेक टनोते गोलंदाजी मार्कवरती, 20 धावा धाव फलकावरती. यावेळेस सोडवला हेलिकॉप्टर. पाहूया आणि इथं मात्र आपण पाहतोय की चेंडू सीमा पार एका टप्प्याने आपण पाहतोय चौकार. आहे तो सोनादेव टिमकर आणि ब्राह्मणदेव भाटाले या संघादरम्यान होणार आहे. या वेळेस आपण पाहतोय मिस टाइम झालेला आहे. काय घडतंय, या फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. आपण जर पाहिलं ना त्याचं भान नेहमीच ठेवणं गरजेचं आहे. मित्र कमिटी खूप चांगली आहे, आपल्यासाठी थांबू शकते, परंतु वेळ तुम्हासाठी कोणासाठी थांबू शकत नाहीये, याचीही दखल घेणं गरजेचं आहे. षटकार लागला, चौकार लागला, त्यानंतर मात्र विकेटचं पतन. आकाश याच्याकडे चांगली ॲबिलिटी होती आणि विश्वास होता आणि त्या पद्धतीने खराही उतरत होता, परंतु खराब फटकेबाजीने फलंदाज बाद झाले. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस उडवलाय, अजून एक तडाखा धमाका. हा चेंडूही थांबणार नाही, जाईल सीमा पार. बिग षटकार.
पाहायला मिळाला. आता या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे मित्र, खूप महत्वाचा दोन्ही संघांसाठी आहे. इथं जर एखादा मोठा फटका आला तर निश्चितच मित्र म्हणेन की आई वज्रशीर निंबोली हा संघ कमबॅक करू शकतोय आणि एखादा निर्धाव किंवा एकेर दुहेरी धावसंख्या जरी खर्च केली तरी खासा फरक पडणार नाहीये, खास करून आपण पाहिलं तर कारविली संघास. कारण येणारे चेंडू 7 आणि विजयाचं समीकरण जे आहे ते 23 धावांचं. 7 चेंडू 23 धावा, शेवटचा चेंडू या ओव्हरतील पाहूया, यावेळेस सोडवलाय, पाहूया काय घडतंय. यस, अप्रतिम झेल कलेक्ट केला गेला आहे, अंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. क्षेत्ररक्षण आपण लगेच लावून घ्यायचा, विलंब न लावता. तसेच टॉस साठी लगेच या. दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती आहे, सोनादेवी टेमगर वर्सेस ब्राह्मणदेव भाटाले, प्लीज आपण या, नाणेफेक करून घेऊया. वेळ कमी आहे मित्रांनो, आज उद्घाटनी दिवस, अतिशय थाटामाटात उद्घाटन समारंभ आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आपण जर पाहिली तर चांगली सुरुवात झाली गेली. कैलासदादांच्या शुभास्त्य सामन्याची नाणेफेक केली जाईल. मी कैलासदादांना विनंती करतो आपल्या शुभास्त्य या सामन्याची नाणेफेक करायची. लेट पोहोचल्यामुळं ब्रह्मदेव भाटाळे संघाला 2 धावांकरिता फायनलाइज केले गेले. नाण्याच्या 2 बाजू आहेत. पॉवर पॉवर ट्रॉफी 2025 शेलार आणि आम्ही शेलारकर अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. कॉलिंग कोण देणार आहे? पॉवर ट्रॉफी असं कॉल आलाय आणि येस पॉवर ट्रॉफी आपण पाहताय. मान्यवरांनी विनंती असते पण स्थाना पण व्हायचं, जास्त वेळ घेणार नाही कारण सामना मैदानात अनेक नाणेफेक विन झाले. काय निर्णय घेशील फिल्डिंग? धन्यवाद तुम्हाला, बेस्ट ऑफ लक आणि ब्रह्मदेव वाटाळे तुम्हाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, मनोज ठाकरे सर. थँक्यू. इथे मात्र आपण जर पाहिलं तर चांगला चेंडू हाताला जातोय, काय घडतंय पाहूया मैदानाच्या आतमध्ये. यस, फलंदाज बाद होतोय. आता मात्र मित्र म्हणेन कुठेतरी आई वज्रशीर निंबोली आपल्या विजयापासून दूर जात चालताना पाहायला मिळते. 60-40चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. खास करून कारवली संघाने कमर कसलेली आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा खर्च झाल्या होत्या, अशा पल्लवित झाल्या होत्या की विजयाचं समीकरण आपल्या बाजूने लागेल. यावेळेस चांगला चेंडू हाताला जातोय. यस, गोलंदाजांनी जर हॅट्रिक कंप्लीट केली तर त्याच्यासाठी भावेश माली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. शेअर मार्केट आता ओपन झालेलं आहे. इथेही फलंदाज आपण पाहतोय बाद होते, परंतु बक्षीस असं लावा की बक्षीस त्याला मिळायला गेलं पाहिजे. हॅट्रिक पेक्षा तुम्ही जर 3 विकेटसाठी लावले तर अधिकतम होईल, परंतु प्रत्येकाची चॉईस आहे. अधिकतम चांगली कामगिरी करावी लागते कारण हॅट्रिक माणसाच्या लक्षात ठेवली जाते. यस, सन्मान्य रोहिदासजी म्हात्रे साहेबांकडून सुद्धा आपण पाहतोय जर हॅट्रिक कंप्लीट केली, विकेट हॅट्रिक, तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होते कुमार. पाहूया, धावसंख्येवरती नजर टाकली तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू. इथं मात्र मिस टाइम जरूर झाला गेला होता. 1 धाव कंप्लीट केली जाईल का अशा मात्र सोडलेल्या आहेत. शेवटचा चेंडू टाकेपर्यंत आपली जी आशा आहे ना ती सोडायची नसते, कर्म करत राहायचं. हार जीत खेळाचा पार्ट आहे, परंतु खेळण्याची जी हिंमत आहे, किंमत आहे आणि ती आपण मैदानाच्या आतमध्ये साकारायची असते, ती कुठे दिसत नाही आहे. कारण आपल्या समोर हार ज्यावेळेस दिसते त्यावेळेस तो जो योद्धा चांगल्या पद्धतीने खेळ करतो ना त्या योद्ध्याला सलाम असतोय. इथं मात्र आपण पाहतोय पूर्णपणे हातपाय गाळलेले पाहायला मिळत आहेत आई वज्रशीर निंबोली संघाने. पाहूया पुढील चेंडू काय घडतंय.
यावेळेस पाहू शकता आपण आज जातोय चेंडू सीमा पार षटकार, परंतु असं म्हटलं जातं ना मित्र, लाणी संपली आणि इल्याला धार लावली अशी परिस्थिती आई वज्रेश्वरी निंबोली या संघाची पाहायला मिळते. वेळ आहे तर वेळेस तुम्ही काम करायचं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण बोलत होतो की साप गुजरने के बाद लकीर पीट के क्या फायदा. पाहूया षटकाराने एक दमखम तर दाखवलेला, आत्मविश्वास दाखवलेला आहे. फलंदाज आपण पाहतोय निखिल सलामीवीर आहे. स्ट्राईक भरपूर कमी मिळाली. इथं मात्र खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. व्हाईट बॉल घोषित केला गेला आहे. अवंतर धावेचा भरणाही पाहायला मिळते. 37 धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाज यश इथेही विकेट घेण्याचा प्रयत्न होता. चेंडूला खाली ठेवला होता. आपण पाहिलं तर गती प्राप्त करून दिली होती आणि हवं तसं फटकाही खेळता आलं नाही आहे. होतंय निंबोलीला, परंतु आपण पाहिलं तर फटका खेळला गेला बिनार. परिणाम स्वरूप दोघांमध्ये तालमेल झाला नाहीये. निर्धावची झाली सांगता. इथेही पाहू शकता आपण स्टेप आउट केलं होतं. अशा रीतीने आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचा दणदणीत विजय संपादन करतय वीर बजरंग कारिवली हा संघ. हाडलक खूप चांगला प्रयत्न केला आई वज्रेश्वरी निंबोली संघाने, परंतु यश मात्र काय आलं नाहीये आणि चांगला प्रयत्न कारिवली संघाचा पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना मित्र पाहायला मिळते सोनादेवी टेमगर वर्सेस ब्रह्मदेव बाटाले. प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे सोनादेवी टेमगर संघास विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा, वेळ विलंब न लावता. आपल्याला आज भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. आज उद्घाटनीय सोहळा होता, दिवस आहे, त्या कारणास्तव आपला सामन्याचा सामना वीर जातोय जतीन यास, कारण त्याने आपण पाहिले तर 21 धावाही केले आणि गोलंदाजी करताना सुरुवात चांगली करून दिली आणि त्या जोरावरती त्याला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर प्लीज आपण यायचं आहे जतीन आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे तो घेऊन जायचा आहे. जतीन कमांड द स्टेज आणि कलेक्टिव्ह मॅन ऑफ द मॅच. निश्चितच आपण पाहिले तर पॉवर शेलरचे करता धरता आणि कट्टर समर्थक सन्मान्य कैलासजी घरत इथं उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून दिले जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आपण जर पाहिलं, आपण हा ग्राउंड पाहतोय, त्याच्यासाठी लागणारी मशिनरी अर्थात जेसीबी असो की आणखी काय असो, त्या सर्वांची व्यवस्था करून देणारे तुम्हा सर्वांचे लाडके सन्मान्य कैलासजी घरत साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आलेला आहे.